विशाल पाटील जे काँग्रेसचे खासदार आहेत ते देखील संसद मार्ग पोलीस ठाण्यामधून आता खासदार जे आहेत ते बाहेर आलेले आहेत। प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करून त्यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्यामधून आता खासदार बाहेर पडलेत। संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन केल्यानंतर आणि निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या या खासदारांना संसद मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता। हा मोर्चा संसदेबाहेर काही अंतरावरच अडवण्यात आलेला होता। त्यानंतर आता संसद मार्ग पोलीस ठाण्यामधून खासदार बाहेर पडताय। हे थेट दृश्य आपण पाहतो। राहुल गांधींपासून ते प्रियांका गांधी, शरद पवार, खरगे अशा सगळ्याच प्रमुख नेत्यांना देखील संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं। पाहायला मिळत आहेत आपण या सर्व खासदारांशी बातचीत करणार आहोत। तर विशाल पाटील यांना देखील संसद मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। या सगळ्या खासदारांना आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात सोडण्यात आलेला आहे। इंडिया आघाडीचा मोर्चा संसदेच्या जवळच पोलिसांनी अडवला होता आणि या सगळ्या खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं। मोर्चा काढण्याचा प्रयत्नात असलेल्या या खासदारांना संसद मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर जवळपास 2 तासानंतर त्यांना सोडण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात पहिलं पोलिसांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं आणि त्यानंतर या सगळ्या नेत्यांची धरपकड म्हणजे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आणि आता या सगळ्या नेत्यांना सोडलं जाते। राहुल गांधी आणि शरद पवारांची गाडी दिसते आहे, पोलीस ठाण्यातून बाहेर पडते आहे। शरद पवार स्वतः आले होते या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी तसंच मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे अनेक खासदार ज्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्या सगळ्यांची आता सुटका कायदेशीर कारवाई करून सुटका करण्यात आलेली आहे। ही सध्याची थेट दृश्य शरद पवार हे आपल्याला दिसत आहेत संसद मार्ग पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना। महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि इंडिया ब्लॉकचे मोठे नेते शरद पवार हे आता या संसद मार्ग पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेले आहेत। या नेत्यांप्रमाणेच राहुल गांधी आणि अन्य धरपकड केलेले जे अन्य नेते आहेत त्यांनाही सोडण्यात आलेलं आहे। मॅडम तर शरद पवार देखील आता संसद मार्ग पोलीस ठाण्यामधून बाहेर पडलेत। इंडिया आघाडीचे नेते 50 मिनिटं पोलीस ठाण्यामध्ये होते। इंडिया आघाडीचा हा मोर्चा संसदेच्या समोरच पोलिसांनी अडवला होता। बिलकुल धरपकड केली आणि आम्ही सातत्याने म्हणतोय की आम्हाला जे निवडणूक आयोग आहे त्याच्याशी भेट द्या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या। ज्या तऱ्हेने मतदानामध्ये फेराफा झालेली आहे, चोरी झालेली आहे, त्या संदर्भात सातत्याने आम्ही बोलतोय। पण आम्हाला या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही जवळपास 1.5-2 तास आम्हाला डिटेन करून ठेवण्यात आलं आणि त्यामुळे आता त्यांनी आम्हाला जायला सांगितलं, आम्ही जातो। सगळ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं, काय आता सोडण्यात आलेलं आहे? काय पोलीस स्टेशनमध्ये काय कारवाई झाली? हुकुमशाही, तानाशाही, हुकुमशाही। सर आप लोगों को मिलना नहीं देगा सर? क्या अरे हमें पुलिस ने रोक दिया है। सगळ्यांकडून पोलीसचा फॉर्म भरून घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आता जामीन दिलेला आहे। फॉर्म भरून जामीन दिलेला आहे असं म्हणत आहेत आपण। बर्ताव हो रहा है तो एसआईआर के नाम पे देशवासी के साथ क्या हो रहा है ये हमको समझ में आ रहा है। आपल्या बरोबर सुप्रिया सुळे देखील आहेत। मॅडम आतमध्ये पोलिसांकडनं गुन्हे दाखल झालेत का? आतमध्ये काय प्रोसेस झाली? नाही, सगळे कागदपत्र आम्हाला इतका वेळ बसून ठेवलं कारण नसताना आम्ही शांततेच्या मार्गाने सगळं करत होतो। आम्ही लोकशाही पद्धतीने शांततेने आंदोलन करत होतो, काही गरजच नव्हती। आणि वाजता पार्लमेंट सुरू होणार आहे आणि त्यातच आता सोडलंय। पार्लमेंट 2 वाजता सुरू होत आहे, आम्हाला आधी सोडू शकत होते, काहीच गरज नव्हती एवढा उशीर करायची आणि अटक कर। हाच तर प्रश्न आहे ना, लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गानेच आम्ही जात होतो। तुम्ही बघताय या महिलांवर पण पोलिसांनी त्यांचे हात पकडले, ओढलं,
खूप अन्याय झाला सगळ्या महिला खासदारांवर. आंदोलनावरती आता ठाम आहात का ताई? आता आम्ही चाललोय आता परत पार्लमेंटमध्ये. आपण पाहू शकतो की सुप्रिया सुळे आणि हे सगळे पार्लमेंटमध्ये आता जात आहेत आणि मोठ्या संख्येने हे सगळे खासदार आहेत. भास्कर भगरे आहेत आपल्या बरोबर. भगरे, चर्चा करा, परंतु चर्चा सदनामध्ये करत नाहीये. आणि जर त्यांनी चर्चा केली असती तर मी समजतो की इतका वेळ संसदेचा वाया गेला नसता. आपण बघू शकतो की महाराष्ट्रातले खासदार आहेत, नेते आहेत, ज्यांना सोडण्यात आलेलं आहे. केला म्हणजे पोलीस प्रशासनाचा वापर करून कशा पद्धतीने त्रास देता येईल. खासदार सगळे वेगवेगळ्या राज्यातले आहे आणि निवडणूक आयोगाचा विरोध करण्यासाठी एकत्र आले. दडपशाहीचा वापर. लंके आहेत आपल्या बरोबर आहेत. लंकेजी, आतमध्ये काय झालं? तुम्ही आज आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग तुम्ही नोंदवला. आज आत घेऊन गेल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमच्याकडून जामीनपत्र भरून घेतलं आणि आता आम्हाला त्या ठिकाणी बाहेर सोडून दिले. आंदोलनावरती ठाम आहात का? कारण की आंदोलनावर ठाम आहे. शेवट लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आमची. दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये वोट चोरी झाली आहे. वोट चोरी झाली म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रात, टोटल महाराष्ट्रात नाही देशभरात वोट चोरी झाली. त्यामध्ये प्रामुख्याने शिर्डी मतदारसंघामध्ये एका छोट्याशा बिल्डिंगमध्ये 7,500 मतदार नोंदणी त्या ठिकाणी झालेली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी लाईव्ह सुद्धा केलं होतं. परंतु ह्या तुमच्या दक्षिण नगरच्या संदर्भात आता तुम्ही पुढे काही करणार आहात का? लोकांशी तिथे जाऊन संवाद साधणार खाली मतचोरीच्या संदर्भात? या संदर्भात आज फक्त एक थिनगी याचं मोठ्या स्वरूपात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण पाहिलं की विरोधी बाकावरचे सर्वच खासदार जे आहेत ते या ठिकाणी संजय सिंग यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आज अंदर पुलिस स्टेशन में क्या हो गया? अरे ये है, इनसे बात कर. आपण पाहिलं तर संजय सिंग असतील, इतर खासदार इतर विरोधी बाकावरचे खासदार असतील, ते या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार बजरंग बाप्पा सोनावणे असतील आणि इतर मंडळी जे आहेत ते आता या ठिकाणाहून संसदेकडे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संसद मार्ग पोलीस स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुप्रिया सुळे असतील, संजय सिंग असतील, निलेश लंके असतील, तब्बल जवळपास 300हून अधिक खासदार जे विरोधी बाकावरचे आहेत ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. खरगे सर आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. खरगेजी, न्यू सर्री आपण पाहिलं तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील या ठिकाणाहून संसदेकडे निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जामिनाचा बॉन्ड जो आहे तो या सर्व खासदारांकडनं लिहून घेण्यात आला असं खासदारांनी सांगितलं आणि जवळपास 2 तास जे आहे ते या सर्व खासदारांना जे आहे ते संसद मार्ग पोलीस स्थानकामध्ये थांबवण्यात आलं. आणि आता 2 वाजता पार्लमेंट ज्यावेळेस सुरू झाली, संसद सुरू झाली, त्यावेळेस मात्र या सर्व खासदारांना पोलीस स्टेशनमधनं सोडण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गुन्हा अद्याप मात्र कोणावरती दाखल झालेला नाहीये असं काही खासदारांकडनं सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण अजून काही खासदार असतील त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की मोठ्या संख्येने या ठिकाणी खासदार जे आहेत त्या सर्व खासदारांना या ठिकाणाहून सोडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपण या सर्वच खासदारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंडिया अलायन्स मधले सध्या तरी त्यांनी आम्हाला फक्त ECI कडे जाण्याशी रोखले, प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट केलेली आहे, स्पीकरची परवानगी मागितलेली आहे. हे सरकार घाबरलेलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे पुरावे सादर केलेले आहेत ते पुरावे पाहून घाबरलेले आहे, म्हणून पोलिसाला पुढे करून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणार. आम्ही आता गप्प बसणार नाही. जनता माघार घेणार नाही. जनता आता SR माघार घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. अनुचित प्रकार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर होऊ नये यासाठी आपण बघू शकतो की इथेच हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे आणि हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा कार्यालयाच्या आतमध्ये जाण्याचा रस्ता सुरक्षेनं घेरलेला आहे. इथून कोणताही नेता, जो इंडिया ब्लॉकचा नेता आहे, जो आंदोलनमध्ये सहभागी झाला होता, तो कोणताही नेता इथून जाऊ शकत नाही. धरपकड झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर या नेत्यांना सोडलेलं आहे. पण या नेत्यांनी कोणतेही पाऊल उचलू नये, आंदोलनाचं या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसू नये यासाठी ही कडक पोलीस यंत्रणा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सिंगसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी,
नवी दिल्ली। नहीं, उसके लिए अभी इलेक्शन कमीशन राजी नहीं हुए। आप नहीं आप देखिए, आप देखिए कि न्यूज चॅनल्स जसे सर्व खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलं आणि 2 तास डांबून ठेवलं। आता 2 वाजता हाऊस सुरू होणार होता, परंतु आम्हाला या ठिकाणी 2:30 वाजता सोडण्यात आलेलं आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं हे काम। भाऊ, पुढची रणनीती काय? नाही, आता तर आम्हाला आमचं जे शांततेनं आंदोलन होतं ते शांततेनं आंदोलन चालू होतं, परंतु त्यांनी अटक केली। अटक केल्यानंतर आम्हाला जे पोलीस स्टेशनमध्ये आणलं, 2 घंटे आमचे त्यांनी गमावले। आता जे पक्षश्रेष्ठी जे ठरवेल, महाविकास आघाडी ठरवेल, त्या पद्धतीनं आमचं आंदोलन हे सुरू राहील। पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू राहील असं म्हणतायत। पुढची रणनीती काय आहे? कारण आता तुम्ही सगळे महाराष्ट्रातील खासदार इथे आज एवढं मोठं आंदोलन केलेलं आहे आणि या सगळ्या आंदोलनासमोर इलेक्शन कमिशनरला झुकावंच लागणार आहे आणि त्यात झुकल्याशिवाय नाही असं मला वाटतं। तुम्ही सगळे सांगताय, पण वर्षातही इलेक्शन कमिशनने 30 लोकांची यादी मागितलेली, तुम्ही गेले नाही, नेमकं काय आता?